नमस्कार मंडळी, मी सुषमा आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते। तर आजची आपली मस्त अशी सर्वांच्या आवडीची म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची अशी रेसिपी आहे, ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी खूप आवडते मुलांनाच काय मोठ्यांना, ज्यांचा उपवास आहे ना ती व्यक्ती सोडली तर सर्वांना खिचडी खूप आवडते। तर तीच खिचडी काही जणांची बिघडते, म्हणजे अगदी चिकट होऊन जाते किंवा त्याचा लगदा तयार होतो। तर तसं न होता छान अशी मऊसूत आणि सुटसुटीत खिचडी बनण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण साबुदाणे भिजत घालतो त्यावेळेस ते साबुदाणे छान असे 2 ते 3 वेळा आपण त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर जेव्हा आपण त्यांना भिजत ठेवतो तर ते भिजत ठेवतो ते अंतर आहे ते 4-5 तासाचं असावं। त्यापेक्षा जर कमी अंतर असेल तर आपली खिचडी चिकट होते किंवा त्याचा लगदासुद्धा होतो। तर त्यासाठी जर आपण सकाळी करणार असेल खिचडी तर आपण आदल्या दिवशी रात्री साबुदाणे भिजत घालायचे आहेत, किंवा जर नाही आपल्या लक्षात राहिलं तर उद्या सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळेस आपण जरी साबुदाणे भिजत घातले आणि 4 तासानंतर आपण खिचडी बनवली तरीसुद्धा चालेल आणि खूप छान बघा बनते त्याची खिचडी। या 2 प्रोसेस तुम्ही जर लक्षात ठेवून खिचडी बनवली तर तुमची खिचडी अगदी छान मऊ लुसलुशीत आणि एकदम सुटसुटीत बनेल। एकदा नक्की ट्राय करून पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा मला नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे येणारे सर्व छान छान घरगुती पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि झटपट अशा आपल्या रेसिपी असतात, अगदी कमी वेळातल्या आणि पटापट अशा आपण रेसिपी झटपट पद्धतीने बनवलेल्या असतात। त्यामुळे एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या झटपट अशा मस्त आणि मऊ लुसलुशीत खिचडीच्या रेसिपीकडे वळूया। बघू शकताय तुम्ही किती छान एकदम सुटसुटीत आपली ही खिचडी झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत सुद्धा आहे। दह्यासोबत तर अतिशय भारी लागते। तुम्ही अशा प्रकारची एकदा खिचडी नक्की ट्राय करून बघा, तर खरंच तुम्हाला नक्की आवडेल, कारण टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते। साहित्यसुद्धा कमीत कमी साहित्य आहे यामध्ये। बाकीच्या काही गोष्टी जिरे कोथिंबीर असल्या काही गोष्टी आमच्याकडे तरी खिचडीमध्ये वापरल्या जात नाहीत। उपवासासाठी अशा प्रकारचीच खिचडी बनवली जाते आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर त्यासाठी मी ना इथे 1 वाटीवर साबुदाणे रात्री झोपतानाच भिजत घातले होते आणि आता सकाळी बघा खूप छान असे हे साबुदाणे भिजलेले आहेत। आता त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे। शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलं होतं। आमच्या डेलीच्या भाजीमध्ये आम्हाला हे शेंगदाण्याचं कूट वापरावं लागतं, त्यासाठी आम्ही जास्त एकदम करून ठेवलेलं असते कूट। तर हे 4-5 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। कूट घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। साबुदाणे खूप छान भिजलेले आहेत, बघा किती टपोरे साबुदाणे झालेले आहेत, भिजून फुगलेले आहेत। आता यानंतर आपण काय करायचं आहे, साबुदाणे बघा किती सुंदर भिजले, तुम्हाला एकदा दाखवते। बघा असं दाबून बघितलं ना एकदम मऊ मस्तपैकी शिजलेला आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत बरं का। मी आणखीन थोडासा 2 चमचे यामध्ये कूट अजून जास्त वाढवलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे। लाल तिखट आहे ते लाल तिखट मी 1 चमच्यावर घातले। पांढरी शुभ्र खिचडी ना मुलांना अजिबात आवडत नाही, लाल जी खिचडी असते ना ती मुलांना खूप आवडते। त्यामुळे मी यामध्ये लाल तिखट वापरते, नेहमी मिरचीसुद्धा वापरते, पण लाल तिखट अगदी थोडं वापरते कलर येण्यापुरतं। आणि छान असं मिक्स करून घेतले। आता या पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि 1 बटाटा बारीक चिरून घेतला होता, त्याची सालं काढलेली नाही आहे साल त्याची, आणि बारीक चिरून घेतलेला आहे हा बटाटा। तो बटाटा आधी छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतरच मग आपण साबुदाणे यामध्ये घालायचे आहेत, कारण बटाटा छान एकदा शिजला ना की मस्त लागतो आपल्या या खिचडीमध्ये। बटाटा शिजेपर्यंत आपण यामध्ये मिरचीसुद्धा घालून घेऊया। इथे मी 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे बटाटा आणि मिरची दोन्ही एकत्र छान असे फ्राय होतील। आणि बटाटासुद्धा एकदम ना थोडासा लालसर कलर येईपर्यंत फ्राय करायचा, म्हणजे तो चांगला शिजला जातो आतून, म्हणजे आपल्याला खिचडी बरोबर छान लागेल, कुठेही कच्चा लागणार नाही। हा बघू शकता तुम्ही बटाटा किती छान असा आपला क्रिस्पी झालेला आहे। मस्त लागतो खिचडीमध्ये अशा प्रकारचा क्रिस्पी झालेला बटाटा। फक्त बटाट्याचे तुकडे करताना अगदी पातळ आपण त्याचे काप करायचे आहेत। त्यानंतर आपण जे साबुदाणे एकत्र करून ठेवले होते शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून, ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करूया। गॅस मीडियमच असावा, मोठ्या गॅसवर जर करायला गेलो ना तर करपतं आणि ना कडक होते आपली खिचडी। त्यामुळे मीडियम किंवा त्यापेक्षाही बारीक जर गॅस ठेवलात तरीसुद्धा
चालेल. छान अशी आपली खिचडी फ्राय होते, परतली जाते. वरून मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि छान असं परतवत राहायचं आहे आपल्या खिचडीला, म्हणजे ती कुठेही खाली लागणार नाही किंवा कडक किंवा वातड होणार नाही. छान मऊसूतच राहील. अगदी 5 मिनिटच वेळ लागतो आपल्या खिचडीला तयार होण्यासाठी, पण टेस्ट खूपच भारी असते. त्यामुळेच तर सर्वांना एवढी आवडते ही खिचडी. मस्त अशी आपली खिचडी आता तयार झालेली आहे बघा. मस्तपैकी सुटसुटीतसुद्धा झालेली आहे आणि मऊ लुसलुशीतसुद्धा आहे. त्यामुळे अशा प्रकारची खिचडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. मस्त अशी आपली खिचडी तयार झाली. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे सर्व छान छान व्हिडिओ पाहत जा. अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्या रेसिपीज बनवलेल्या असतात. तर मस्त अशी आपली आज खिचडीची तर रेसिपी मस्त झाली आहे. खिचडी तर बघून तोंडाला पाणी सुटायला लागले. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? बघा किती मस्त एक नंबर अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि मस्त अशा प्रकारच्या रेसिपीज बनवत जा आणि खात जा. थँक्यू.